कधी कधी शहराच्या धकाधकीतून ब्रेक घ्यायची गरज असते. ना ट्रॅफिक ना आवाज, फक्त लाटांचा आवाज, वाऱ्याची झुळूक आणि 4 मित्रांची धमाल. आज आम्ही आलो आहोत कर्दे बीच, दापोली जवळ आणि पुढे हर्णे बंदर. तर मग चला सुरू करूया आमची ही छोटीशी पण मस्त कोकण ट्रिप. तर मंडळी नमस्कार. तर मॅजिकल वर्ड सुरूच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालो आहे कर्दे बीचला. तर कर्दे बीच आणि तिथली सफर एक्सप्लोअर करणार आहोत आपण, आणि त्याची सुरुवात करतो आहे आपण जलसागर हॉटेलपासून. हे दाखवतो तुम्हाला. कोकणात हे रस्ते म्हणजे एक वेगळीच सफर असते. सगळीकडे हिरवळ, शांतता आणि वळणं, जणू कुठल्या चित्रपटात आहे असं वाटतं आपल्याला. हर्णे बंदर म्हणजे हा केवळ एक मासेमारी करणाऱ्या लोकांचा बाजार नाही, तर हा एक अनुभव आहे. इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक मेहनतीचा भाव दिसतो. इथला समुद्र म्हणजे त्यांच्या उपजीविकेचा साथी आहे, आणि हा इथला बाजार म्हणजे त्यांचा उत्सव. तर मंडळी आपण आत्ता आलो आहे हर्णे बंदरला. पाठीमागं बघता तुम्ही इथं फिश मार्केट आहे. इथं सकाळी माशांची इथं लिलाव होतो. आपण पण मासे घेतलेले आहेत. आता मासे साफ करून आपण बनवायला देतो हॉटेलला. आपण सुरमई घेतली, पापलेट घेतलाय आणि कोळंबी घेतली. तर आपण सुरमईची आणि पापलेटची फ्राय करणार आहे, कोळंबीचा रस्सा आणि ग्रेव्ही करणार आहे. तर चला आपण तुम्हाला मार्केट दाखवतो अजून. हा सगळा हरण्याचा समुद्र किनारा दिसतोय तुम्हाला. इथं हर्णे बंदरचं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे. इथं सकाळी 8 वाजता आणि दुपारी 4 वाजता फिश भेटतो. इथे दुपारी 8 वाजता इथे आपल्याला सकाळी 8 वाजता आणि दुपारी 4 वाजता आपल्याला मासे मिळतात. जर घ्यायचं असेल मासे खाण्यासाठी तर तुम्ही सकाळी 8 वाजता आणि तर दुपारी 4 वाजता इथे येऊ शकता. सकाळचे 9 वाजलेच. आपण मासे घेतलेले आहेत. आता आपण निघालो हॉटेल, आपण बुक केलं आहे. हॉटेलला निघालो रूमवरती, आणि तिथेच आपण मासे पण बनवायचे देणार आहोत. तर चला मला दाखवतो ते मासे आणि मासेची टेस्ट कशी लागते ते तुम्हाला अनुभव सांगतो. तर मंडळी आपण बघू शकता इथे योगीराजला आपण स्टे केला आहे. तिथेच आपण मासे पण बनवायला दिले. हे आहे हॉटेल. इथेच आपण स्टे केला आहे. खूप सुंदर असं हॉटेल आहे, आणि इथून समुद्राचा व्ह्यूही आपल्याला बघायला मिळतो. तर चला तुम्हाला दाखवतो समुद्राचा व्ह्यू. तिथे हॉटेलच्या साईडचा हा सुंदर परिसर आहे. इथं बसायसाठी आणि जेवणासाठी खूप चांगलीच त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि समोरच आपल्याला हा सी व्ह्यू दिसतोय. पूर्ण समुद्रकिनारा आहे, आणि ह्या समुद्रकिनाऱ्याचा व्ह्यू आपल्याला इथे बसूनही अनुभवता येतो. जेवण करता करता खूप छान असा व्ह्यू इथनं आपल्याला दिसतो आणि अनुभवता येतो. हा सगळा जो व्ह्यू दिसतोय हा व्ह्यू आहे आपला हर्णे बंदर बीचवरचा.
सुरमई, पापलेट आणि ही कोळंबी ग्रेव्ही केली, ही चपाती. आपण आलोय मुरुड बीच वरती. हा मुरुड बीच आहे. हा बघा पूर्ण क्लीन आहे. अजून दिवाळीची सुट्ट्या लागलेल्या नाहीत, त्यामुळे काही एवढी गर्दी नाही. आणि आपण आलोय पण अशा टायमिंगला की एन्जॉय करता येईल. कसा आहे राडा? तर मंडळी, आज आपला हरणी बंदरमधला दुसरा दिवस आहे. आज आपण आंघोळ करून आवरून आलोय. पाठीमागे बघता आपली गाडी उभी आहे नाश्ता करायला. इथं आपण नाश्ता करणार आहे, चहा पिणार आहे, त्यानंतर रूममध्ये जाऊन उरकायचे आणि आपला पुढचा प्रवास. आणि दुपारनंतर आपण घरी रिटर्न जाणार आहोत. तुम्हाला दाखवता जाता की आज आपण कुठे कुठे फिरणार आहोत घरी. हा पूर्ण सी व्ह्यू आहे बघा. हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर हा आपल्याला सी व्ह्यू दिसतो. आणि याच्या लेफ्ट साईडला आपल्याला हा सुवर्णदुर्ग किल्ला दिसतो. खूप असा छान किल्ला आहे हा. आणि इथला व्ह्यू ही खूप छान आहे. आता आम्ही चेकआउट करणार आहे, त्यामुळे आमचा फोटो सेक्शन चालू आहे इथे. तुम्ही बघू शकताय. म्हणजे आता फोटो सेक्शन करूया आणि परत नाश्ता करून चेकआउट. तर मंडळी, आपण हरण्यात इथं मुक्काम केला आहे. आमचं फोटो सेक्शन चाललं आहे मागं. आणि 5 ते 10 मिनटात नाश्ता येईल. नाश्ता करून आपण चेकआउट करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट कोकणातला नाश्ता. पोही, कांदा पोही. आपण हॉटेलमधून आता एक्झिट करून दापोलीच्या साईडला निघालोय. हे आहे दापोलीचं मार्केट. आपण इथे सुकड बोंबील सोड गेला आलो. फिश मार्केट दापोली.
कट बोंबील थोडी सुकड आहे ना. हवा एक मिनिट किती देणार 2 लावतात कुछ नहीं सच बात जो बयां की दहाड़ है जहां की बरदाने की मस्तानगी अब तू भी मान ले नैनों के जाम दे प्रशांत जाधव, रोहित लवळे आम्ही गेलो होतो फिरायला. महाबळेश्वरमध्ये मारुती मंदिर. तर मंडळी, कर्दीची ट्रिप करून आपण रिटर्न माघारी आलो आहोत जलसागर हॉटेलला जेवायला. जलसागरला आपण मस्तपैकी जेवूयात आपलं सातारी मटण. चला राडा. सगळी नुसती पळतच आहे गडी, पळतच आहे गडी. जेवायचं म्हणलं